जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. जावेद अख्तर आणि मुफ्ती शमाईल नदवी यांची डिबेट हा चर्चेचा विषय झालेली आहे. खूप गाजत आहे. तो भाग वेगळा की आपल्या इकडे या विषयावर जास्त चर्चा होताना दिसत नाहीये महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या सोशल मीडियावर. आपल्याकडे काहीतरी वेगळंच चालतं. आपल्या प्रेक्षकांचा रस हा राजकारणामध्ये खूप आहे. पण असो, हा खूप महत्वाचा विषय आहे. प्रचंड महत्वाचा आहे. याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाहीये. हे आपल्या भविष्य, आपली दिशा ठरवणाऱ्या गोष्टी असतात आपल्या देशाची. काही दिवसांपूर्वी, ह्या डिबेटच्या काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्या आधी मी खूपदा बोललोय, की जावेद अख्तर हा फार घातक व्यक्ती आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की हिंदुत्ववादी सुद्धा त्याला फॉलो करतात. कारण तो मुसलमानांना शिव्या देतो. तो इस्लामला नाकारतो. गेल्या वेळी सुद्धा मी माझ्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो, की जावेद अख्तर कसा शाब्दिक फसवणूक करतो लोकांची. डेन्मार्कबद्दल किंवा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजबद्दल जावेद अख्तर जे बोलला होता, वेस्टर्न युरोपबद्दल, त्याची मी पोलखोल केली होती त्याच्यामध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन, की बाबा डेन्मार्क किंवा कुठलीही कंट्री ती खरोखर सेक्युलर किंवा एथिस्ट आहेत का? तो जे म्हणतो त्या पद्धतीने. तर तसं काही नाहीये. 72% पीपल ऑफ डेन्मार्क आर रजिस्टर्ड ख्रिश्चन. तिथल्या त्या लुथेरियन इव्हेंजिकल लुथेरियन जो तिथला पंथ आहे त्याच्यामध्ये ते लोक रजिस्टर ख्रिश्चन आहेत. तरी सुद्धा हा बेधडकपणे लोकांना येऊन सांगतं, की बघा ते लोक ॲथिस्ट आहेत आणि तरी त्या देशांनी प्रगती केलेली आहे. जावेद अख्तर हा त्या डिबेटमध्ये कमी पडताना, कमजोर पडताना दिसला आपल्याला. याचं दुःख बऱ्याचशा हिंदुत्ववाद्यांना झालेलं दिसतंय. एका हिंदुत्ववाद्याची मी एक पोस्ट पाहिली. त्याच्यात तो म्हणतो, की मी त्या मुफ्ती जो नदवी आहे, शमाईल त्याच्या तो जिंकलाय. तशा जगात राहण्यापेक्षा मी जावेद अख्तरच्या जगात राहणं कबूल करेन, की जिथे देवाचं अस्तित्व ते नाकारतात. आणि त्याला बऱ्याचशा हिंदुत्ववाद्यांनी सपोर्ट केलाय. आपण इथं माती खातोय लक्ष. मूर्ख समाज आहे आपला, मूर्ख. मुस्लिम द्वेषामध्ये इतके आंधळे झालेलो आहोत आम्ही, की आम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी पाडून घेतोय. काहीतरी वेगळंच चाललंय आमचं. या आपल्याला शत्रू म्हणून आपल्याला शत्रुबोधच नाहीये. मुसलमान भाजपाला सत्तेत आणण्यासाठी तुम्ही शत्रू म्हणू शकता. याची 2-3 उदाहरणं देतो मी तुम्हाला लक्ष देऊन जाईल, की एका डिबेटमध्ये मी आपल्या एका चर्चासत्रामध्ये मी बसलेलो होतो. डिबेट नाही म्हणता येईल त्याला. एक-एक जण आपापला विचार येऊन मांडत होता व्यासपीठावर. एक महिला तिथे व्यासपीठावर गेल्या आणि त्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात बोलताना हरिभक्त परायण संत शेख मोहम्मद यांना एक शब्द वापरला, की हा शेख मोहम्मद कुठून उपटला म्हणे नवीन. हाच शब्द सेम एका सावरकरवाद्याने याच्यावर वापरलेला आहे सोशल मीडियावर. स्वतःला तथाकथित हे जे आजकालचे सावरकरवादी आहेत त्याने, की कुठून नवीन हा उपटलाय शेख मोहम्मद. आणि वारकरी संप्रदायातली लोक मूर्खासारखी त्याला फॉलो करतात आणि याच्यामुळे लव्ह जिहाद वाढतो वगैरे वगैरे. सेम एका पदाधिकाऱ्यांच्या सभेमध्ये मी गेलो होतो. 80 पदाधिकारी होते तिथं सोशल मीडियावरचे वगैरे वगैरे. तर तिथे सुद्धा एक जण बोलला, की टाळकुटे वारकरी म्हणे, यांना काही सेन्स नाहीये म्हणे, की समाजात काय चाललंय वगैरे वगैरे. अल्ला देवी अल्ला दिलावे. एक तथाकथित हिंदुत्ववादी महिला सुद्धा ही बोललेली आहे आमच्या म्हणजे मित्राजवळ, की बाबा म्हणे तुकोबारायांनी म्हणे फसवलंय म्हणे आपल्याला. हे अल्ला देवी अल्ला दिलावे आम्हाला हे करून दिलंय म्हणे सगळं. तेव्हा माझी जेव्हा वेळ आली तिथं बोलायची, तेव्हा मी तिथं काही मुद्दे मांडले. हे तुमच्यासमोर मांडतो मी, लक्षात ठेवा. की योग संग्राम लिहिणारे शेख मोहम्मद हे त्यांनी कागदोपत्रावर स्वतःला हिंदू केलं नाही. म्हणजे बऱ्याच लोकांनी केलं नाही. के मोहम्मद यांनी केलं नाही. रिझवान अहमद यांनी केलं नाही. बरेच लोक आहेत अशी. किंवा हरिभक्त परायण ताजुद्दीन महाराजांनी केलं नाही. मग हे आपल्यासोबत तकिया करतात, उशी करतात, लोळ करतात. तुम्ही काय बोळ्यानं दूध पिता का भोसडीच्यांनो? ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे. शेख महम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद. गोविंद आहे, अल्ला नाही. एक लक्षात घ्या. कबीर लतीफ मोमीन मुसलमान सेना नावी जाणं विष्णुदास हे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय. हे तुकोबारायांना शिवे द्यायला बसलेत. कारण की आमच्यासाठी जे हिंदुत्वाची जी व्याख्या केलेली आहे ते मुस्लिम द्वेष इज इक्वल टू हिंदुत्व ही आमची व्याख्या आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही इतके वाहवत जातो,
की आम्ही धर्म अधर्माच्या सीमा ज्या आहेत त्या सोडून दिलेल्या आहेत. हे शाहू फुले आंबेडकरांच्या जयंती साजरी करणारा आमचा जो हा समाज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मोठमोठे स्टेटस ठेवणारा आमचा जो समाज आहे, तो शेख मोहम्मदांचं नाव काढलं की यांच्या बुडाला आग लागते. थेट प्रभू रामचंद्रांना शिवीगाळ करणारे, म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा आदेश आहे की विठ्ठल म्हणी पाशानं त्याच्या तोंडी वाहन. थेट प्रभू रामचंद्रांना विठ्ठलाला, म्हणजे सर्व भूता निर्मी धोंड्याचा विठ्ठल सकळ पंढरी वेडी केली म्हणणाऱ्यांना महापुरुष म्हणून पूजणारा आमचा समाज शेख मोहम्मदाचं नाव आलं की असा आखडून बसतो. हा कोणता धर्म आहे रे? हा कुठला धर्म आहे? जो रामाचा नाही तो कामाचा नाही. आपल्याला एक बेसिक गोष्ट समजली पाहिजे. हरिभक्तपरायण जलाल महाराज सय्यद यांनी पेरियारच्या सच्ची रामायणाला काउंटर केलं, त्याच्या विरोधामध्ये लिहिलं. कोणी मायकलाल हिंदू जन्माला नाही आला पेरियारला काउंटर करणारा, पण ते कोण केलं? मुसलमानाने केलं. के मोहम्मदने 1000 मंदिर वाचवली निर्भयसिंग गुज्जर यांच्या मदतीने, एका डाकूच्या मदतीने. तिथं कोणता हिंदू नाही आला ना मदतीला. पण आज जर का फैज खान म्हणतोय की रामाला इमामी हिंद म्हणतो, आणि फैज खान एक वीड घेऊन चालला होता अयोध्येची की बाबा आमच्या म्हणजे विटीवर प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहिलं पाहिजे. संपूर्ण तमाम हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला आहे. नवीन चलन पडतंय, हे खूप चुकीचं आहे. अरे तो गोरक्षक आहे माणूस, तो तिकडे ते रामायण करतोय, तिकडे तो रामायणाचे नाही मग त्याने हिंदू व्हावं. अरे ते तुम्ही कोण सांगणार? हा, तो वसीम रिझवी झालाय ना तुमच्या सांगण्यानुसार हिंदू. त्याच्या कुटुंबाला संरक्षण द्यायची आपली लायकी नाही, आपली पात्रता नाही आपल्या समाजाची. आपली समस्या अशी आहे की आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत. आपण शेख मोहम्मद, मला एक गोष्ट दाखवा तुम्ही, एक वारकरी दाखवा जो शेख मोहम्मदांना वाचून, जो कबीरांना वाचून, जो कुठल्याही मुस्लिम साहित्यकाराला वाचून तो मुसलमान झाला. मी तुम्हाला शेकडो नाही हजारो मुसलमान दाखवतो जे वारकरी झाले. तुम्ही वारकऱ्यांना, तुम्ही बापाला नका धर्म शिकू. वारकऱ्यांच्या पुरी लव जिहादमध्ये फसताना दाखवा बरं मला तुम्ही. वारकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या दाखवा बरं तुम्ही, शेतकरी आत्महत्या. वारकरी संप्रदाय याचं जे पावित्र्य आहे, जे महात्म्य आहे, ते हेच आहे की फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सुटू नये. हे नामाचा गजर करणारे जे खरेखुरे राष्ट्रनिष्ठ वारकरी आहेत ना, त्यांना तुम्ही शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करू नका. आपला विषय जावेद अख्तरचा आहे. तर जावेद अख्तर हा नास्तिक आहे आणि तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मराहो सांगणारे जगद्गुरु तुकोबराय. आज आपल्याला जावेद अख्तर पेक्षा तो नदवी जो आहे, मुफ्ती शमाईल नदवी जो आहे, तो अधिक जवळचा आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला हे पटणार नाही, तुम्ही हे मान्य करणार नाही. अरे पण उघड शत्रू, तुम्ही जर का आज इस्लाम सोबत तुम्हाला फाईट करायची आहे तर तुम्हाला काय शस्त्र लागणार आहे? तर तुम्हाला आस्तिकांसोबत फाईट करायला तुम्हाला आस्था लागणार आहे, तुम्हाला विश्वास लागणार आहे. 10 म्हणजे 100 मुफ्ती नदवी परवडले, शमाईल नदवी परवडले, पण एक जावेद अख्तर परवडलेला नाही. आणि 100 जावेद अख्तर परवडले, पण एक नास्तिक हिंदुत्ववादी परवडला नाही. त्या जावेद अख्तरच्या बाजूने जेवढेही लेख लिहिणारे, त्याच्या बाजूने बोलणारे आज जेवढेही हिंदुत्ववादी आपल्याला दिसतात, ते त्याच्याही पेक्षा नालायक. या जावेद अख्तरची स्वतःची 2 मुलं आज अँटी नॅशनल आहेत. त्याची मुलगी पण अँटी नॅशनल आहे, मुलगा पण अँटी नॅशनल आहे. आणि तो तुमचा जर का आदर्श म्हणून उभा राहत असेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट, दुर्भाग्याची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? आपल्याला ही लढाई समजलेली नाहीये काय आहे. आपल्याला इस्लामच्या विरोधात उभं राहायचं आहे की आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या बाजूने, माझ्या धर्मावर माझं प्रेम असलं पाहिजे ह्याच्या बाजूने उभं राहायचं? काल एक छोटीशी डिबेट झाली आमची, आम्ही मित्र होतो. त्याच्यामध्ये आपल्याला आपला आहार बदलला पाहिजे, दारूण मटण खाल्लं पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्या धर्माचं रक्षण होणार नाही. अरे बाबा, एक वाक्य माझं नेहमी लक्षात ठेवा. 2002 ची दंगल गुजरातींनी केलेली आहे. ऑफिशियली प्रवीणजी तोगडिया बोलतात ह्या विषयावर, ते व्यासपीठावर बोलतात की किती गावं त्यांनी जिहाद्यांना संपवलंय. लक्षात घ्या, ते फाफडा ढोकळा खाणाऱ्यांनी केलंय. आणि तुमचे हे बळी प्रथा, माटण खाऊन हे कुठं होते रे? हे जे ट्रेंड आलंय ना, एक लक्षात घ्या, 20-30 वर्षापूर्वी तुम्हाला इतिहासच माहिती नाही आपल्या समाजाचा. 20-30 वर्षापूर्वी आउटलाईनचा म्हणायचे त्याला, वाम मार्गी म्हणायचे त्याला, जो खूप नॉनव्हेज वगैरे खायचा, दारू वगैरे प्यायचा. हे या 30 वर्षात आपल्याला सांगितलंय. आपण इतिहासात नॉनव्हेज खायचो, भरपूर आपल्या याच्यात मांसाहार होता वगैरे वगैरे. मुली देत नव्हते त्यांना. लक्षात घ्या, ते कोकणातली निकडची तिकडची 4-5 उदाहरणं आणून बघा, आपल्या देवालाही मांसाहार चालतो असं म्हणून चालणार नाही. काल ते आमची एक चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये सुद्धा हाच विषय निघाला की बाबा सिंधी, गुजराती, मारवाडी यांना हाकलून दिलं पाहिजे महाराष्ट्रातून. हे तर लिटमट टेस्ट आहे की ज्या भागामध्ये सिंधी, गुजराती, मारवाडी नाही आहेत त्या भागामध्ये सर्वात जास्त इस्लाम आणि ईसाई लोकांचा प्रचार प्रसार झालेला आहे.
उदाहरणार्थ पश्चिम बंगाल, उदाहरणार्थ केरळ. आणि हेच कारण आहे की तमिळनाडूमधून सुद्धा मारवाड्यांना हाकलून देण्यासाठी हे चालू आहे. आज आम्ही खूप मराठीचा मुद्दा घेतो, पण आपण एक गोष्ट लक्षात घेतो का, की बिश्नोई समाज असो किंवा आज गुजराती समाज असो, सिंधी समाज असो, मारवाडी समाज असो, यांच्या हातामध्ये इकॉनॉमी असते आणि हे लोक धर्मवादी असतात आणि ही ती इकॉनॉमी धर्माच्या याच्यातून चालवत असतात, माध्यमातून चालवत असतात. हेच कारण होतं की शहाजहान सारखा बादशाह सुद्धा पुष्टी मार्गाच्या आडवा नाही गेला. त्याने अभय दिला पुष्टी मार्गाला. अभय दिला म्हणजे काही उपकार नाहीत केले. तो घाबरायचा त्यांना. तिथं लोहाना, भाटिया आणि बनिया या लोकांना त्याने जिजिया सुद्धा माफ केला होता. आणि हेच कारण होतं की पुष्टी मार्ग श्रीपाद श्री वल्लभाचार्यांचा पुष्टी मार्ग एवढा सशक्त झाला होता की इंग्रजांना तो संपवण्यासाठी महाराज लायबल केस उभी करावी लागली होती तिच्या विरोधामध्ये. आज ही जी लोक जी धर्म पाळतात, तुम्ही म्हणता ना की बाबा धर्मामुळे देशाचं वाटोळ झालंय, धर्मामुळे आज नास्तिकतेचे ढोल पिटणारे, नास्तिकता मिरवणारे आजही झोपडपट्टीतच आहेत, त्याच्या बाहेर पडले नाही. आणि या देशाची इकॉनॉमी चालवणारी लोक जी आहेत ती आजही धार्मिक आहेत, ती आजही कृष्णमार्गी आहेत, ते आजही अवतारवादी आहेत. अरे महाजी शिंदे स्वतः वारकरी होते रे. या देशाला भक्ती संप्रदायातल्या लोकांनी वाढवलंय, या देशाला भक्ती संप्रदायातल्या लोकांनी मोठं केलंय, या देशातल्या भक्ती संप्रदायाच्या लोकांनी बळ दिलंय. आज हे जे आपण आपापसात जे लढतोय त्याला कारण काय आहे? कारण की आपल्यातला जो नास्तिकता आहे, मराठी व्यापारी पुढे गेला पाहिजे अशी आमची पण इच्छा आहे. पण मराठी व्यापारी पुढे गेल्यानंतर तो धर्माच्या बाजूनेच उभा राहील याची काय गॅरंटी आहे? तो तिथं व्यापारी याच्यामध्ये गेल्यानंतर तिथं त्या औद्योगिक त्यांची जर का इथे सभा झाली एखादी उद्योजकाची, तो तिथे गेल्यावर तो शाहू फुले आंबेडकर बोलायला लागतो. तो पुरोगामित्वाची तिथं ढोल वाजवायला लागतो. तो सांगायला लागतो की मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने मला कशा पद्धतीने मदत केलेली आहे. तो सांगायला लागतो की आपल्याला ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात उभं राहायचंय. अरे तू उद्योगाबद्दल बोलायला आलास, तू उद्योगावर बोल. पण तसं होताना दिसतं का आपल्याला? आणि आम्हाला काय करायचंय? तर सिंधी, गुजराती, मारवाडी हाकलायचे तिथून. प्रत्येक गोष्टीला जर का बेस आपण पकडला, प्रत्येक गोष्टीचा आपण पाया शोधला, तर तो हाच आहे की आम्हाला राम कळाला पाहिजे. आम्हाला नास्तिकांपासून लांब गेलो पाहिजे. आम्ही नास्तिकांच्या पासून आम्हाला स्वतःपासून अंतर ठेवलं पाहिजे. आम्ही स्वतःला सावरकरवादी म्हणवणाऱ्यांची पत अशी झालेली आहे आजकाल की ते याच्यावर बोलताना सोशल मीडियावर, ग्राउंडवर तर ते खूप कमी दिसतात, सोशल मीडियावर बोलताना सुद्धा त्यांचं काय चाललेलं असते? सहभोजन. आपण सहभोजन करायला हव्या, आपल्या मुली ह्यांना द्यायला हव्या, ते दुखावल्या गेलेले आहेत, आपण त्यांना जवळ घ्यायला पाहिजे, आपण स्वधर्मामध्ये संशोधन केलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. ते राष्ट्रनिष्ठा म्हणजे असं आम्ही शत्रूचा असा काळीज बाहेर काढून आम्ही हे करू, आम्ही या राष्ट्राचं म्हणजे बंदुकीच्या चापावरून आमच्या तरुणांची बोटं फिरली पाहिजेत, या हिंदूंचं सैनिकीकरण आम्हाला करायचं आहे. ह्या गोष्टी सोडून कुठल्या गांडू गोष्टी करताय रे तुम्ही? मला आजकाल सावरकरवादी दिसले की ते मला असे भासायला लागले आहेत, जानागडे तुम्ही असेच करता. हे असे असे साऊंड व्हायला लागलेत मला सावरकरवादी. कसल्या गांडू गोष्टी करताय रे तुम्ही? कसल्या पुचाड गोष्टी करताय तुम्ही? ह्याच्यासाठी सावरकरांनी या राष्ट्राला स्वतंत्र करण्याचं स्वप्न पाहिलं होतं का? राष्ट्रवाद कुठे आहे तुमच्या याच्यात? उग्रवाद कुठे आहे तुमच्या याच्यात? उग्र राष्ट्रवाद कुठे आहे तुमच्या याच्यात? ज्या लोकांमध्ये क्षात्रतेज आहे ती लोक सिंधी, गुजराती, मारवाडी, ब्राह्मण आम्हाला बाहेर हाकलायच्या गोष्टी करतात. जे स्वतःला सावरकरवादी म्हणतात ते ह्याला जोडा, त्याला पुरी द्या, ह्याला पुरी द्या, त्या गप्पा करतायत. जे लव जिहादवर काम करतात ते म्हणतात शेख मोहम्मद कुठून उपटला, ह्या मुसलमान आम्हाला नकोय, तो मुसलमान आम्हाला नकोय, पोरींना कुराण शिकवा. या सगळ्या फापट पसाऱ्यामध्ये किती लोक आहेत जे म्हणतात की बाबा आपल्याला राम शिकवायचा, रामावर आम्ही ऐकून घेणार नाही, आम्ही आमच्या इष्टावर, कारण की शास्त्रसंमत मत आहे की स्वतःच्या इष्टाची निंदा आपण ऐकून घेऊ नये, गुरुची निंदा आपण ऐकून घेऊ नये. किती लोक हे म्हणतात की बाबा किती व्यासपीठांवर आज ह्या पद्धतीनं भाषण केलं जातंय की आज आपल्या पोरांना राम कळाला पाहिजे. आज जर का आपण त्या मुक्तीसारख्या लोकांना काउंटर करायचं म्हटलंय तर त्या उग्र ते जे त्यांचं हे आहे धर्मवाद आहे, त्या धर्मवादाला काउंटर म्हणून आपल्याला तितकाच उग्र धर्मवाद दिला पाहिजे. पण आज आपल्या व्यासपीठांवर काय गप्पा होत आहेत? अरे आपण व्यासपीठांवर कोणाला बोलावतो याची सुद्धा लाज आपल्याला वाटते का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. ओम पौर्णमिदम म्हणणारा म्हणजे एवढा मोठा आपल्या उपनिषदांमधला वेदमंत्र जो आहे त्याला इतक्या घाणेरड्या पद्धतीनं मांडणारा व्यक्ती सावरकर अध्यसन केंद्रामध्ये सावरकर जयंतीवर भाषण करतो. लाज वाटली पाहिजे, खेटरानं मारलं पाहिजे भोसडीच्यांना. काय तर आम्हाला आमची स्वतःच्या धर्माची चिकित्सा करायची आहे, लाज वाटत नाही आपल्याला? धर्मचिकित्सेच्या नावाखाली आपण आपल्या धर्माची साल्टीच सोलतोय, आपण आपल्या पोरांना नपुंसक बनवतोय, आपण आपल्या पोरांना हाणगे बनवतोय. हे असं आपल्याला वाटत नाही 2 मिनिटासाठी की प्रखर राष्ट्रनिष्ठा जर का या देशामध्ये पेरायची असेल तर प्रखर धर्मनिष्ठा, त्या धर्माबद्दलचं प्रखर प्रेम आपल्याला त्यांच्यामध्ये पेरावं लागेल. ह्या फालतूच्या आर्ग्युमेंट्स आपल्याला बंद करावं. कोणाला काय खायचंय, काय प्यायचंय,
मटण खाऊन तुम्ही क्षत्रिय होणार नाहीये, तुम्ही कुराण शिकून तुम्ही क्षत्रिय होणार नाहीये, स्वतःच्या मुलींना कुराण शिकून तुम्ही क्षत्रिय होणार नाहीये, सहभोजनाचे कार्यक्रम घेऊन आणि स्वतःच्या पुरी दुसऱ्या धर्मात देऊन तुम्ही हे धर्मवादी होणार नाहीये, तुम्ही हिंदू होणार नाहीये, तुम्ही क्षत्रिय होणार नाहीये. तर तुम्ही रामावर प्रेम करून, तुम्ही धर्मावर प्रेम करून, तुम्ही धर्म आचरणात आणून, तुम्ही त्याच ताकदीचा धर्मवाद पेरून तुम्ही धर्मवादी होऊ शकता आणि ह्या रानटी असभ्य झुंडींना तुम्ही तोंड देऊ शकता. इतकी साधी गोष्ट ही आम्हाला आजपर्यंत लक्षात आलेली नाहीये. हे किती मोठं दुर्दैव आहे आपल्या समाजात. आणखीन एक महत्वाचं, की आजपर्यंत हे जे व्यासपीठावर ही जी लोक येत आहेत, या व्यासपीठावर ही जी लोक भाष्य करतायत, यांना आपण व्यासपीठ देतोय. काही वर्षांपूर्वीचा विषय आहे. आज एक मुलगा आहे, तो लल्लन टॉपला जाऊन तो सेक्युलर कविता म्हणतो. सेक्युलर कविता म्हणतो, त्याला मोठं व्यासपीठ भेटले, त्याला खूप हे भेटलंय. काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती झाली होती, की त्याचा आणि माझा कार्यक्रम एका व्यासपीठावर होता. तेव्हा आयोजक माझे खूप जवळचे मित्र होते, जीवश्च कंठस्थ मित्र. आज ते नाही आहेत आपल्यात. तेव्हा मी त्यांना बोललो होतो, की अशा लोकांना व्यासपीठ देऊ नका. हे लोक पलटी मारतील. ह्यांना मोठं करू नका, हे आपल्या धर्माला घोडे लावतील. पण दुर्दैवाची गोष्ट, नाही खूप छान म्हणतो तू, गर्दी जमवायची ना. इतकं दुर्भाग्य आहे हिंदुत्ववाद्यांचं, त्यांना गर्दी जमवायची. गर्दी जमवण्यासाठी हिंदुत्ववादी गौतमीला नाचवतील. लक्षात प्रसंगी हे कपडे काढून नागडे नाचतील, पण त्यांना गर्दी पाहिजे, हेड काउंट पाहिजे, निष्ठा नकोय आम्हाला. 10,000 इंग्रजांनी त्या 30 कोटी हिंदूंवर राज्य केलं, इथल्या भारतीयांवर राज्य केलं, ही गोष्ट विसरलो आम्ही. आम्हाला निष्ठा महत्वाचीच नाही. मूठभर मावळ्यांनी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. 100 कौरवांच्या विरोधात 5 पांडव लढलेले आहेत. हे भोकात जाऊ द्या म्हणते, आम्हाला काही देणे घेणे नाही. आम्हाला संख्या पाहिजे. डीजे लावा, काही लावा, कोणाला नागड नाचवा. या संख्येसाठी तुम्ही ज्या लोकांना व्यासपीठ दिलंय ना, ती लोक सेक्युलरिझमचे पोवाडे गात आहेत. तुम्ही जे व्याख्या ते मोठे केले. आणखीन एक आमचे जवळचे मित्र आहेत, जिवलग मित्र आहेत, त्यांनी त्या शरद तांदळेला बोलावलं कार्यक्रमाला. मी त्यांना फोन केला, म्हटलं अरे दादा, हे बघा तो माणूस डावा आहे, तो लेफ्ट. नाही आपला मित्र आहे तो, आपला तिथे काही बोलणार नाही. अरे पण तुम्ही मोठं करताय ना. तो आपण संघ भाजपा काय करते, असे वेगवेगळे आयाम काढते. त्यातले एक ते आपले ज्ञानवर्धिनी. त्या ज्ञानवर्धिनीनं काय केलं, की बाबा बायकांना जानवं घालायचं, त्यांना पौरोहित्य करायचंय, कोणाला काय करायचंय, कोणाला काय करायचंय, कोणाला काय करायचंय. अरे बाबांनो, तुम्हाला एवढ्या धर्मचिकित्सा, तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या कशाला आहेत? तुम्ही किती धर्ममार्तंडांचे त्याच्यासाठी सल्ला घेतलेले आहेत. तुम्ही मूळ त्या धर्माच्या मौलिक तत्वांना जेव्हा वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करता, मग कुठल्या बेसिसवर म्हणते आम्ही आर्य समाजाची सल्ला घेतली आणि आर्य समाजाला आम्ही प्रोजेक्ट करतोय. आर्य समाजाला तर वारकरी संप्रदाय पण चालत नाही. आता हा कुंभमेळा होतोय, त्याच्याबद्दल आर्य समाजाची मतं घेऊन बघा. कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही आर्य समाजाची मतं घेऊन बघा, तुम्हाला सगळे निगेटिव्ह दिसतील. तुम्हाला संभाजी ब्रिगेड आणि आर्य समाजाच्या मतांमध्ये काही जास्त वेगळं अंतर दिसणार नाही. अभ्यासाचा अभाव. तुम्ही कुठल्या आर्य समाज व्यक्तीला टिळा लावलेला पाहिलंय का? हातात धागा, रुद्राक्ष काहीतरी घातलेलं बघितलंय का? त्यांना नाही चालत ते बाळांनो. आपला अभ्यास नाही आहे. 19व्या शतकामध्ये जन्माला आलेला कुठलाही संप्रदाय असो, कुठलाही, ते रामकृष्ण मिशन असो, तो ब्राह्मण समाज असो, तो आर्य समाज असो, ते इस्कॉन असो, अरे आपल्याला 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे रे. तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं साहित्य सोडून तुम्हाला इकडे तिकडे वळायचं कशाला आहे, पळायचं कशाला आहे, मला अजून समजत नाही. एवढे आचार्य होऊन गेले आपले, माधवाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजनाचार्य, आदि गुरु शंकराचार्य, हे सोडून तुम्हाला इकडे तिकडे मुंडके घालायची कशाला आहेत, मला समजत. हे जे धर्माचा कचरा करणं लावलाय आपण, हा ज्या धर्माच्या नावाखाली आपण हा जो आतंकवाद सुरू केलेला आहे, हे जे जावेद अख्तर सारख्या लोकांना, ह्या नवख्या लोकांना, ह्या तार्किकांना, ह्या नास्तिकांना जे आपण आपली धर्माची धुरा दिलेली आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. त्या भगवंताचं अधिष्ठान सोडून, त्या समर्थ रामदास स्वामींचा मार्ग सोडून हा भरकटलेला महाराष्ट्र, हा जो वेगवेगळ्या मार्गांनी इकडे तिकडे पलायन करतोय, 10 दिशेने 10 ठिकाणी आपण पडतोय, 10 ठिकाणी आपण मुंडकं मारतोय. जगद्गुरु तुकोबारे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या व्यतिरिक्त कुठलं साहित्य आहे की जे तुम्हाला वाचू शकतं? अरे मुलांना गाथा द्या, मुलांना दासबोध द्या, मुलांना ज्ञानेश्वरी द्या, मुलांना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत द्या. पोरांकडून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या, त्यांना संस्कार द्या, मुलींना घरामध्ये संस्कार द्या. त्यांचं प्रभू रामचंद्रांवर प्रेम निर्माण झालं पाहिजे. राम या अक्षरावर, राम या शब्दावर, प्रत्येक अक्षरावर त्याचं प्रेम झालं पाहिजे. तो समाज स्वतःला वाचू शकतो या रानटी असभ्य झुंडींपासून. त्याला धर्मांतरणाची भीती राहणार नाही, त्याला लव्ह जिहादची भीती राहणार नाही, त्याला लँड जिहादची भीती राहणार नाही. हे हिंदू मिलिटंट जन्माला येतील. हे काळीज बाहेर काढून आम्ही आमच्या राष्ट्राच्या विरोधी, राष्ट्रशत्रूंचे, धर्मशत्रूंचं काळीज बाहेर काढू आणि त्यांच्या रुधिराने, त्यांच्या रक्ताने आम्ही स्नान करू. ही मानसिकता समाजामध्ये पेरायसाठी प्रेम पाहिजे स्वधर्मावर. स्वधर्मावर प्रेमच नाहीये. तुम्ही म्हणता धर्मचिकित्सा करा, जावेद अख्तरच्या पायाचं पाणी प्या,
सावरकरवादाच्या नावाखाली आज सावरकर असते तर तुमच्या ढोणावर लाथा मारल्या असत्या. उपयोगितावादामध्ये तुम्ही सावरकरांना खूप मागं सोडलंय, लक्षात घ्या. तुम्ही त्यांच्या कुठल्याही गोष्टीचा आज त्याचा उपयोग तुम्ही करत नाहीये. मी सावरकर भक्त आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. तुम्ही नाहीये, तुम्ही खोटारडे आहात. आज तुम्ही हा अशा पद्धतीचा धर्मवाद समाजामध्ये जर का नाही पेरला, आज जर का तुम्ही अशा पद्धतीचं काउंटर जर का तुम्ही उभं केलं नाही, तर ह्या जावेद अख्तर सारखी लोक तुमच्या समाजाला गिळंकृत करतील. आपली पोरं चुकीचा आदर्श निवडत आहेत, आपली पोरं चुकीच्या मार्गाने जात आहेत, आपली पोरं नास्तिकांचं बोट पकडून जर का समोर जात असतील, तर कुठला धर्म काय वाचवायचा आहे आम्हाला? जर का आम्ही धर्मच मानत नाही, तर मग त्या धर्माचं रक्षण का करायचंय? मग तर आम्ही आजच ईसाई आहोत, मग तर आज आम्ही आजच मुसलमान आहोत. अरे जर का आम्हाला काही प्रॉब्लेमच नाहीये की कोणी आमच्या देवतांची विटंबना करतंय, कोणी आमच्या धर्मग्रंथांवर बोलतंय, कोणी त्याची विटंबना करतंय, त्याच्यावर भाष्य करतंय, याचा आम्हाला प्रॉब्लेमच नाहीये. तर मग आम्ही कुठल्या अस्तित्वासाठी भांडतोय? कोणासाठी भांडतोय? कशासाठी भांडतोय? मग काय आम्हाला सलीम आणि अब्दुलचा प्रॉब्लेम असला पाहिजे? बरोबर आहे. तर सलीम, अब्दुल किंवा कुठल्याही डॅनियलचा आम्हाला प्रॉब्लेम नाहीये. त्या सलीम, अब्दुल आणि डॅनियलला राम मान्य नाहीये आणि तो त्यांचे विचार आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय, तो आमच्या रामाचा अपमान करतोय. हा बेसिक मुद्दा आहे. हे ग्राउंड आहे. ह्या ग्राउंडवर आपण फाईट केली पाहिजे. पण ह्या ग्राउंडवर आम्ही फाईट करायला तयार नाही, कारण की दलित मतं आमच्यापासून लांब जातात आणि लांगुल चालनामध्ये आम्ही काँग्रेसला कधीच मागं सोडलंय. आम्ही काँग्रेस एवढी जीभ बाहेर काढतं, जे मी नेहमी सांगतो, भाजपा एवढी जीभ बाहेर काढतं. काँग्रेस एवढी चाटतं, भाजपा एवढी चाटतं. त्याच्यामुळे चाटूकारांच्या धर्माचा झेंडा आपल्याला हातात घ्यायचा आहे का? की आम्हाला माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरू तुकोबारायांच्या धर्माचा झेंडा हातात घ्यायचा आहे, हे आमचं आम्हाला ठरवायचं आहे. हा जो मुफ्ती जिंकलाय ती डिबेट, शमाईल नदवी हे जे ते डिबेट जिंकलाय, याआधी मी खूपदा त्या विषयावर बोललोय. मला सुद्धा आवडेल एखाद्या नास्तिकासोबत डिबेट करायला, फार आवडेल, लक्षात घ्या. लय पळू हाणन मी, समजलं का? फक्त जजेस योग्य असले पाहिजेत आणि प्रेक्षक चोखंदळ असले पाहिजेत. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.